हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पनूस किचन. सध्याच्या काळात आपण सगळ्यांच्याच घरामध्ये बिस्किट हे असतंच मोठ्या प्रमाणामध्ये. तर आज वेगवेगळे बिस्किट मिक्स करून आपण केक बनवणार आहे. तर त्यासाठी मी बिस्किट्स घेतलेले आहे. मिक्सरचं एक जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये सगळे बिस्किट्स टाकलेले आहे. आणि आता हे त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून मिक्सीला फिरून घेणार आहे. आपण मिक्सरमधनं छान असं बारीक करून घेतलेलं आहे. बघा किती छान चॉकलेटसारखं झालेलं आहे. मग एका बाउलमध्ये घ्यायचं सगळं बॅटर काढून. बघा मी फॉईल पेपर घेतलेला आहे. एक भांडं असतं ना केकसाठी ते, आणि फॉईल पेपर होता तर त्याने छानपैकी असं बघा कवर करून घेतलेलं आहे, जेणेकरून केक आपला छान सुटसुटीत निघेल. थोडं तेल टाकून त्याला हाताने फिरून घेतलेलं आहे बघा, जेणेकरून केक आरामात निघेल. आता या मिश्रणामध्ये आपण एक इनो टाकणार आहे, छान असं फेटून घेणार आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. इनो चांगला सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये बघा. फक्त 3 वस्तूपासून मी हा केक बनवला आहे. बिस्किट्स, दूध आणि इनो हे 3 वापरून हा केक बनवलेला आहे. घरच्या घरी एकदम सोपा आणि परवडणारा असा केक आहे हा. नक्की ट्राय करा. मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे. आता बघा फॉईल पेपर लावलेल्या भांड्यामध्ये ते थोडं टाकून घ्यायचं आहे. माझ्याकडे 2 चॉकलेट्स होते डेअरी मिल्कचे, मी ते मध्ये टाकलेले आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा मी व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे. आता एका साईडला कढई तापायला ठेवलेली होती, त्यामध्ये एक जाळी ठेवून फक्त 10 ते 15 मिनटामध्ये हा केक तयार होतो. आणि केक त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, झाकण ठेवून द्यायचं. बघा आपला केक छान 10 ते 15 मिनटात तयार झालेला आहे. मध्ये काय मी व्हिडिओ वगैरे स्किप केलेला 10-15 मिनटं, एवढं तुम्ही बघू शकले नसते म्हणून. बघा खूप छान झालेला होता. मी पण पहिल्यांदा ट्राय केला, मलाही खूप आवडला एवढं, आणि माझ्या मुलाला तर खूपच आवडला. तुम्ही पण नक्की ट्राय करा असा केक घरच्या घरी. आपण ते कप केक वगैरे खातो ते असेच बनवलेले असतात. बाहेरचे खाण्यापेक्षा घरचे खूप छान लागतात. सगळ्यात मेन हायजेनिक पण असतो घरच्या खाण्यामध्ये. बघा किती छान निघालेलं आहे केक. काहीच नाही केलेलं मी, तसंच फक्त थंड झाल्यानंतर काढून घेतलेलं. बघा एकदम भारी मस्त झाला होता केक. तुमच्याही घरामध्ये लहान मुलं असतील किंवा आपण मोठे पण माणसं केक खाऊ शकतात. तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त चॉकलेट त्यामध्ये ॲड करून तुम्ही अजून छानपैकी केक बनवू शकता.
असं चॉकलेट वगैरे काही जास्त मी माझ्या मुलाला देत नाही. देत म्हणजे तो खातच नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवला होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.